Wagmode sir. Our subject teacher name is, his name is Matt. Name is the structure of a plant. आज मी तुम्हाला वनस्पतीची रचना याबद्दल माहिती सांगणार आहे. मी फळावर द स्ट्रक्चर ऑफ प्लांटची डायग्राम काढली आहे. त्याचे मी तुम्हाला भाग दाखवते. रूट म्हणजे झाडाचे मूळ. रूट होल्ड द सॉइल firmly and the plant. The stem म्हणजे झाडाचे खोड. It gives support to other parts of the plant. The flower म्हणजे फूल. The flower is an important means of reproduction. The leaf म्हणजे झाडाचे पान. The leaf is flat, plays an important role in the production of food. The fruit म्हणजे फळ. Fruits have different shapes. Fruits function one or more seeds. This is leaves. This is fruit. This is root. This is stem. This is flower. हे पार्ट आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत. मी याची थोडक्यात माहिती सांगते. द रूट म्हणजे झाडाचे मूळ. रूट म्हणजे मुळाचे दोन प्रकार आहेत. पहिले टॅप रूट आणि दुसरे फायब्रस रूट. द स्टेम म्हणजे झाडाचे खोड. वनस्पतीची उंची व आकार हे खोडावर अवलंबून असतात. द फ्रूट म्हणजे फळ. फळे ही विविध आकाराची असतात. फळांमध्ये एक किंवा अनेक बिया असतात. द लीव्स म्हणजे झाडाचे पान. वनस्पतीचे अन्न पानांमध्ये तयार होते. पानांचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट सिंपल लीव्स अँड सेकंड कंपाऊंड लीव्स. द फ्लावर म्हणजे फूल हे विविध रंगाचे असते व त्यांचा सुगंधही खूप छान येतो व ते खाण्यासाठी उपयोगी असते.